संत सावतामाळी कथा. हृदयातला विठोबा. संत सावतामाळी हे एक साधे शेतकरी होते. त्यांची विठोबावर नितांत श्रद्धा होती. दिवसभर ते आपल्या शेतात राबायचे आणि सतत विठोबाचे नामस्मरण करायचे. एकदा संत नामदेव, ज्ञानेश्वर आणि विठोबा कुर्मदास संतांची भेट घेण्यासाठी जात होते. वाटेत त्यांना सावतामाळी यांचं अरणभेंडी हे गाव लागलं. मग विठोबांनी सावतामाळी यांची मजा घेण्याचं ठरवलं आणि विठोबा लहान मुलाच्या रूपात सावतामाळ्याच्या शेतात गेले आणि म्हणाले, अहो बाबा, माझ्या मागे 2 चोर लागले आहेत, मला लपवा. असं म्हणतात की सावतामाळ्याने काहीही विचार न करता आपल्या हातातलं खुरपं टाकलं, छाती फाडली आणि त्या लहान मुलाला आपल्या हृदयात लपवून ठेवलं. काही वेळाने ज्ञानेश्वर व नामदेव आले. त्यांनी विचारलं, सावता, विठोबा कुठे आहे? सावता शांत होते, कारण विठोबा त्यांच्या हृदयात होता. ज्ञानदेव व नामदेवांना कळून चुकलं, विठोबा त्यांच्या हृदयात आहे. मग ते तिघही सावतामाळीला घेऊन पुढे कुर्मदास संतांच्या भेटीस गेले. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की आपलं काम करतानाही देवाचं नामस्मरण असेल तर देव स्वतः येऊन आपल्या हृदयात वास करतो.